नमस्कार मित्रांनो, आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की नेहमी चांगलं वागा, सगळ्यांना मदत करा, कधी कोणाला नाही म्हणू नका. पण आजच्या या जगात जर तुम्ही खूप जास्त चांगले वागायला गेलात ना, तर लोक तुम्हाला कमजोर समजतात, तुमचा वापर करून घेतात आणि शेवटी तुम्हालाच त्रास देतात. म्हणूनच आज मी तुम्हाला असे 8 नियम सांगणार आहेत जे तुम्हाला हे शिकवतील की कधी कधी स्वतःच्या स्वाभिमानासाठी वाईट किंवा कडक बनणं का गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःचे नियम पाळता तेव्हाच या जगात तुम्हाला खरी इज्जत मिळते. नंबर 1, प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं बंद करा. जेव्हा आपण कोणालाही दुखवायचे नाही म्हणून किंवा लोक काय म्हणतील या भीतीने प्रत्येक कामाला, प्रत्येक आमंत्रणाला लगेच हो म्हणलो तर आपण नकळत स्वतःचे नुकसान करत असतो. प्रत्येक वेळी हो म्हटल्याने लोकांना वाटतं की तुमच्याकडे खूप मोकळा वेळ आहे आणि ते तुम्हाला हलक्यात घेऊ लागतात. यामुळे तुमच्या स्वतःच्या महत्वाच्या कामांसाठी वेळ उरत नाही आणि मानसिक ताण वाढतो. लक्षात ठेवा, दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी स्वतःचा वेळ आणि शांतता विकू नका. जिथे तुमचा वेळ वाया जातोय किंवा तुमची इच्छा नाही तिथे नम्रपणे पण स्पष्टपणे नाही म्हणायला शिका. नाही म्हणणं म्हणजे तुम्ही वाईट आहात असे नाही, तर तुम्हाला तुमच्या वेळेची किंमत आहे असा त्याचा अर्थ होतो. नंबर 2, स्वतःची एक मर्यादा ठरवा. आपल्या घराला जसे कुंपण किंवा दरवाजा असतो जेणेकरून कोणीही अनोळखी व्यक्ती थेट आत येऊ नये, तसेच आपल्या आयुष्यालाही एक कुंपण असणे गरजेचं आहे. त्यालाच बाउंड्रीज म्हणजे मर्यादा म्हणतात. बरेचदा नातेवाईक, मित्र किंवा अनोळखी लोक आपल्या वैयक्तिक आयुष्यात, करिअरमध्ये किंवा निर्णयामध्ये उगाच ढवळाढवळ करतात. आपण शांत राहिलो तर ते आणखीन पुढे जातात. म्हणून लोकांना त्यांची हद्द दाखवून देणं गरजेचं आहे. कोणी आपल्याशी कसं बोलावं, आपल्या खाजगी आयुष्यात किती डोकवावं आणि आपण कोणाचा त्रास कुठपर्यंत सहन करायचा याची एक रेघ आखून घ्या. जर कोणी ती रेघ ओलांडली तर त्यांना तिथेच थांबवा. स्वतःचा आदर राखण्यासाठी ही मर्यादा खूप महत्वाची आहे. नंबर 3, फुकटचा सल्ला आणि मदत देणं थांबवा. बरेचदा आपण समोरच्याचे भले व्हावे म्हणून न मागता त्यांना सल्ले देऊ लागतो किंवा त्यांच्या अडचणीत स्वतःहून मदत करायला धावतो. पण मानवी स्वभाव असा आहे की ज्या गोष्टीसाठी कष्ट करावे लागत नाहीत किंवा जी गोष्ट फुकट मिळते तिची लोक कधीच किंमत करत नाहीत. उलट जास्त शहाणपण दाखवले तर लोक तुम्हालाच दोषी ठरवू शकतात किंवा तुला कोणी विचारलं होतं असं म्हणून तुमचा अपमान करू शकतात. त्यामुळे जोपर्यंत समोरची व्यक्ती स्वतःहून तुमच्याकडे येत नाही आणि पदर पसरून मदत किंवा सल्ला मागत नाही तोपर्यंत शांत राहा. तुमचं ज्ञान आणि तुमचा वेळ मौल्यवान आहे. तो चुकीच्या ठिकाणी फुकट वाटून स्वतःची किंमत कमी करू नका. नंबर 4, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका. बऱ्याचदा आपण लोक काय म्हणतील या भीतीने किंवा मित्राच्या, नातेवाईकाच्या सांगण्यावरून आपल्या आयुष्याचे मोठे निर्णय घेतो. पण विचार करा, आयुष्य तुमचे आहे तर त्याचे निर्णय घेण्याचा अधिकार दुसऱ्याला का? जेव्हा तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेत नाही तेव्हा तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात जातो. उद्या जर अपयश आले तर ते लोक फक्त टोमणे मारतील, तुमची जबाबदारी घेणार नाहीत. म्हणून तुम्हाला करिअरमध्ये काय करायचं आहे, कोणाशी मैत्री करायची आहे हे स्वतः ठरवा. निर्णय चुकला तरी चालेल, कारण त्यातून तुम्हाला अनुभव मिळेल. स्वतःच्या निर्णयावरती ठाम राहिल्याने आत्मविश्वास वाढतो आणि समाजात तुमची एक स्वतंत्र ओळख निर्माण होते. नंबर 5, स्वतःवरती खर्च करा आणि स्वतःला प्राधान्य द्या. अनेकदा आपण कुटुंबाला, मित्रांना किंवा इतरांना खुश ठेवण्यासाठी स्वतःच्या इच्छा मारतो. स्वतःसाठी साधे कपडेही घेताना 10 वेळा विचार करतो. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही स्वतःलाच दुय्यम स्थान दिले तर जगही तुम्हाला कधीच महत्व देणार नाही. स्वतःवरती खर्च करणे म्हणजे उधळपट्टी करणे नव्हे, तर स्वतःच्या आरोग्यासाठी चांगला आहार घेणे, चांगले कपडे परिधान करून टापटीप राहणं आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी पैसे खर्च करणे होय. जेव्हा तुम्ही स्वतःवरती गुंतवणूक करता तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो. स्वतःला प्राधान्य द्या, कारण जे
स्वतःचा आदर करतात, जगही त्यांचाच आदर करते. नंबर 6, कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. आजच्या जगात माणसाचा चेहरा ओळखणं कठीण झाले आहे. अनेकदा समोर गोड बोलणारे लोक पाठीमागे मात्र आपले नुकसान करायला टपलेले असतात. जेव्हा आपण कोणावरही आंधळा विश्वास ठेवतो तेव्हा आपण स्वतःच आपल्या विनाशाला आमंत्रण देत असतो. तुमचे पुढील प्लॅन्स, तुमचे बँक बॅलन्स किंवा तुमच्या घरातील गुपिते कधीही कोणाजवळही उघड करू नका. आज जो तुमचा जवळचा मित्र आहे तो उद्या शत्रूही बनू शकतो आणि तुमच्याच गोष्टी तुमच्या विरुद्ध वापरू शकतो. त्यामुळे लोकांशी संबंध चांगले ठेवा, पण मनात एक गुप्तता बाळगा. लोकांना तुमच्या आयुष्याबद्दल तेवढीच माहिती द्या जेवढी त्यांच्यासाठी गरजेची आहे. विश्वास ठेवा, पण डोळे उघडे ठेवून. नंबर 7, स्वतःची तुलना कोणासोबतही करू नका. सोशल मीडिया किंवा खऱ्या आयुष्यात दुसऱ्याचे भारी कपडे, गाडी किंवा त्यांचे यश पाहून आपण लगेच स्वतःला कमी लेखू लागतो. आपण विचार करतो माझ्याकडे हे का नाही, पण हीच आपली सगळ्यात मोठी चूक असते. प्रत्येकाची परिस्थिती, त्यांचे कष्ट आणि आयुष्याची वेळ वेगळी असते. सूर्याची तुलना चंद्राशी होऊ शकत नाही, कारण दोन्ही आपापल्या वेळीच चमकतात. त्यामुळे दुसऱ्याकडे काय आहे हे बघण्यापेक्षा तुमच्याकडे काय आहे यावर लक्ष द्या. तुमचा खरा लढा जगाशी नाही तर स्वतःशी आहे. तुम्ही काल कसे होतात आणि आज स्वतःला किती सुधारले आहेत हे महत्वाचे आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा, तुम्ही अद्वितीय आहात. नंबर 8, चुकीच्या गोष्टीला विरोध करायला शिका. बऱ्याचदा आपल्यावरती अन्याय होत असताना किंवा कोणी आपल्याशी चुकीचे वागत असताना आपण वाद नको म्हणून किंवा नाते टिकवण्यासाठी शांत बसतो, पण आपली हीच शांतता समोरच्याला आणखीन त्रास देण्यासाठी बळ देते. लोकांना वाटतं की आपण कमजोर आहोत आणि ते आपल्याला अधिकच हलक्यात घेऊ लागतात. लक्षात ठेवा, सहन करणं ही महानता नाही, तर ती आपली कमजोरी ठरते. जेव्हा जेव्हा तुमच्या स्वाभिमानाला धक्का लागतो किंवा तुमच्यासोबत काही चुकीचं घडेल तेव्हा तिथेच खंबीरपणे उभे राहा आणि आवाज उठवा. चुकीच्या गोष्टीला स्पष्ट शब्दात विरोध करायला शिका. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी लढायला शिकाल तेव्हा लोकांची तुम्हाला गृहीत धरण्याची हिंमत होणार नाही. तर मित्रांनो, याचा सरळ सोपा अर्थ असा की स्वतःच्या स्वाभिमानासाठी कडक बना. या जगात इतकेही सरळ आणि गोड बनू नका की लोक तुम्हाला मोडून टाकतील किंवा तुमचा वापर करून कचऱ्यासारखं फेकून देतील. वाकायचं तिथेच जिथे नात्यांमध्ये आदर असेल, तिथे मुळेच नाही जिथे तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जात असेल. आजपासूनच स्वतःचे नियम बनवा, स्वतःची किंमत ओळखा आणि जगाला तुमची खरी ताकद दाखवून द्या. जर या व्हिडिओमध्ये एक जरी गोष्ट तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक आणि शेअर करा आणि अशाच कडक आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.